मी पुस्तकं पाडली होती तुझी. मी तेव्हा संजूला म्हणाले पण होते, सून असावी ना तर तुझ्यासारखी. आणि आता बघ इथे सून म्हणूनच येते तू. अक्का फार गोड पोरगी आहे. ये ना, ये आत ये. त्याची काहीच गरज नाहीये. आम्ही त्यांना आधीच सांगितलंय या म्हणून. अक्का अगं कशाला असं बोलतेस? तिला काल खरंच महत्वाचं काम असेल म्हणून आली नसेल, पण आता आली आहे ना स्वतःहून. बेबी मावशी यांना समजावून सांगा, हे ढाले पाटलांचं घर आहे, धर्मशाळा नाही. मनाला येईल तेव्हा यायचं जायचं. आणि ज्यांना दुसऱ्यांच्या वेळेची किंमत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आई साहेब, शब्दही न बोलता गेला होत्या. मला कल्पना नव्हती की माझं इतकं चुकलंय. अगं असू देत, तिचं फार मनावर घेऊ नकोस. तू आत ये ना, मी सर्वेशला काहीतरी खायला आणून द्यायला सांगते. ये. नको बेबी मावशी, खरं तर मला खूप आवडलं असतं घरात येणं, तुम्ही देताय ते प्रेमाने बसून खाणं, पण नको. अगं असं कसं? पहिल्यांदा घरी आलीयस, ये आत ये. मी काय करते तुझ्यासाठी ना छान शिरा बनवते बघ, आणि बेबी मावशीने बनवलेला खावंच लागतं, लक्षात ठेव. संजू, जाऊबाई आल्यात नवीन, त्यांना आत घेऊन या. या आत ये. हा लय वाईट झालं बाबा, लय वाईट झालं. आई साहेबांनी ओव्हर कॉन्फिडन्सच्या पार चिंध्या चिंध्या केल्या. मला तर लय हसू येत होतं माहिती का, पण हसू कंट्रोल केलं मी. बरं नसतं दिसलं ना त्यांच्या समोर हसलेलं. काय मग प्लॅनवर पाणी फिरलं सगळं. बया, लग्नाची बोलणी करायला आल्या होत्या मास्तरीन बाई. झाली का बोलणी? ए थांब, कुठे निघाली? अगं बेबी मावशी लय भारी शिरा करतात, आणि ते करतायत ना तुझ्यासाठी. लय चव आहे त्यांच्या हाताला. तसं पण ओव्हर कॉन्फिडन्स तुटल्यामुळं तोंड एकदम कडूझर पडलं असेल ना तुझं. जरा तोंड गोड करून जा. हॅलो. काय राणी सरकार, झाली का गुड मॉर्निंग? अहो सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही पण काय ना, मला उठवून जायचं की. अगं तूच म्हणतेस ना झोपेतल्या माणसाला उठवायचं नाही, पाप लागतं म्हणून. मला असं पुण्यांदा जर न उठवता गेलात ना तर पाप लागेल बघा तुम्हाला. बरं कुठे आहात तुम्ही? आणि ते सरप्राईजचं काय मध्येच? अगं तेच सांगण्यासाठी फोन केला होता तुला. मी घरी येऊन सांगणार होतो पण राहावला नाही म्हणून फोन केलाय. तू मला म्हणाली होतीस ना. काय लय काय काय बोलत असते. अगं तेच रायाचं, त्याच्या काळ्या वाईट धंद्याची फाईल बनवा आणि वरती पोचवा. हा हा हा, नाहीतरी त्याची पायली भरलीच आहे. त्याला चांगली शिक्षा मिळायला पाहिजे बघा. करेक्ट. नाही तर सारखा सारखा आडवा येत राहील खर्जेला कुत्र्यासारखा. अगं त्यासाठीच बाहेर आलोय मी. डिपार्टमेंट मधली काही जुनी माणसं ओळखीची आहेत, ती मदत करणार आहेत मला यात.
अयो हे तर एकदम बंबटच झालं की. संजू त्या रायाला असा ठेचणार आता की त्याने परत मान वरती केलीच नाही पाहिजे. एकदम भारी बघा. बेस्ट आजचा ना दिवसच चांगला आहे म्हणायचा. अरे वा, काय आज काय विशेष घडलंय घरी? हा ते नाही म्हणजे तुम्ही जे काम करताय ते लय भारी आहे ना. बाकी घरात काय घडलं ते तुम्ही परत आल्यावर मी सांगते की तुम्हाला. बरं चल, मामा आलेत, मी तुला बोलतो नंतर. हा हा बाय. येस बाय. मामा कुठे चालला? धर धर सोडा त्याला, सोडा. हॅलो, ए त्याच्या तोंडात बोळा गुंबून हाणार रे त्याला. कोण बोलते? दादासाहेब शिवाजीराव ढाले पाटील बोलतोय. अलभ्यलाभ अलभ्यलाभ. साक्षात संकेश्वरच पावला म्हणायचा की. आमचे नियर अँड डिअर फ्रेंड, फिलॉसॉफर, एशिपी, सॉरी सॉरी सॉरी, माझी एशिपी रणजितराव ढाले पाटील यांची एल्डर ब्रदर. नाव ऐकूनच आमचे कान निवले की हो. या उकाड्यात बी एकदम थंड थंडगार वाटायला लागले. शब्दाला वजन असतं राया. ते जितकं वापराल तितकं त्याचं महत्व कमी होत जात. लाखातली एक गोष्ट बोललात की. तुमच्यासारखा एल्डर बदल आमच्या दोस्ताला लाभला. तुमच्यात आणि रणजितरावात इस्तू जात नाही हे चांगलं माहिती आहे आम्हाला. त्यांच्या प्रत्येक कामात तुम्ही खोडा घालता, त्यांना हर तऱ्हेनं चेकमेट करायचा प्रयत्न करता. एवढंच नाही, रणजितरावांची तुम्ही बदनामी केली आणि त्यांची नोकरी पण खाल्ली आणि खाऊन डेकर बी दिला. हो राया गोजम गुंडे, आम्ही फक्त एवढं सांगायला फोन केला आहे की याच्यानंतर जर अशी हिंमत केली तर आम्ही बी तुमच्या सोबतीला आहोत. काय? तुम्ही तुमच्या लहान भावाची ठासायला या सॉफ्ट माणसाबरोबर हार्ड कॉलिब्रेशन करणार? गुड, आम्हाला आनंद आहे, पण सोबत एक प्रश्न बी आहे. असं का? कसं आहे, माणसानं पिकलेले आंबे खावेत, कोळी मोजण्यात आंबे नासू नयेत. राया गोजमगुंडे, सोबत सॉफ्ट माणूस राहिलं की. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. तुम्हाला रणजितरावांसोबत जी काही खुन्नस काढायची ती काढा, आम्ही तुम्हाला मदत करू. पण आमची एक अट आहे, रणजितरावांना टच सुद्धा झाला नाही पाहिजे. प्रेम बी आणि सूड बी. तुम्ही बी आमच्यासारखे सॉफ्ट माणूस दिसताय. हा, फक्त या बाबतीत. कारण रणजितरावाच्या केसाला जरी धक्का लागला तरी आई साहेबांना त्रास होईल ना. आई साहेब आमचा एक पॉइंट आहे. आई, आई तुझा आशीर्वाद. हॉर्न ओके प्लीज, नो टच, ओनली नुकसान. दादासाहेब, पण आम्हाला असं वाटतंय की आपण एकदा फेस टू फेस भेटायला पाहिजे प्लॅनिंग साठी. कधी भेटायचं, कुठं भेटायचं, फोन करून तुम्हाला कळवू. बाबूजी क्षमा. नो टच,
ओनली नुकसान. हाय तुम्ही. अपर्णा, तू इथे का बसलीस? काही नाही भैया साहेब, आई साहेबांना भेटायला आले होते. अरे वा, चल ना मग आत. त्या नाही आहेत घरी. म्हणजे मी आले तेव्हा होत्या, त्यांनी मग सांगितलं की त्यांना वेळ नाहीये आणि तडकाफडकी निघून गेल्या बाहेर. खरं म्हणजे माझंच चुकलं की मी अशी अचानक आले. असेल त्यांना काहीतरी महत्वाचं काम. केव्हा गेलेत? झाले असतील 2 तास. तू गेली 2 तास इथे उन्हात बसलीस? हो, कारण भैया साहेब आज तरी मला आई साहेबांना भेटलंच पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. अपर्णा, भेटणं बोलणं ठीक आहे, पण त्या केव्हा येतील? ते जेव्हा केव्हा येतील मी इथे थांबून त्यांची वाट बघेन आणि बोलेन त्यांच्याशी. सुजित, तुम्ही का आलात? मी तुम्हाला शपथ दिली होती ना माझी. एक्सपायरी डेट संपली त्याची. सुजित, तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही इथे नका येऊ. तुम्ही का आलात? तो फोन बघ, फोन बघ. 50 मिस कॉल आहेत. तू फोन उचलत नव्हतीस, काळजी वाटली म्हणून आलो इथं. मी इथे आई साहेबांना भेटायला आली आहे. त्या आल्या की मी त्यांना भेटेन आणि मग जाईन माझे मी घरी. अगं आपण आई साहेब तशा ऐकत नाहीत. असला कसला धरणा सुरू केलास तू? सुजित प्लीज. आई साहेब माझ्यावर रुसल्यात कारण काल त्यांनी दिलेली वेळ मला पाळता आली नाही. माझं कारण कितीही जेन्युइन असलं तरी त्यांच्या दृष्टीने ते चूकच आहे. आणि बरोबर आहे, त्यांनी वेळ दिली होती तर मी ती पाळायला हवी होती. त्यामुळे आता जोपर्यंत त्यांचा माझ्यावरचा राग जात नाही, त्या परत एकदा मला भेटायला वेळ देत नाही, तोपर्यंत मी इथेच अशीच बसून राहणार. आओ, तुम्ही कधी आलात? संजू, अगं गेले 2 तास इथे उन्हात बसली आई साहेबांची वाट बघत. तू आतमध्ये तरी बोलवायचंस तिला. आई अंबाबाई, ही पोरगी अजून हितच आहे होय? मला नव्हतं माहिती ती इथं बसली आहे ते. मी बाहेर आलेच नाही ना, आतच होते. मला वाटलं आई साहेबांनी तिला जायला सांगितल्यावरती गेली असेल, पण ती तर हितच आहे. संजू, तुम्हाला सांगायचंच ना अपर्णा आली म्हणून. अहो, मी तुम्हाला फोनवर नाही का बोलले की तुम्हाला घरी आल्यावर काहीतरी सांगायचंय? हेच सांगायचं होतं. अगं मग सांगायचंच ना. माझ्यावर का चिडताय? आता आई साहेब तिला नाही भेटल्या, त्यात पण माझी चूक आहे का? बरं जाऊ दे अपर्णा, प्लीज आज चल. ऍक्च्युली मलाच गिल्टी वाटतंय. तू अशी उन्हात नको बसूस. चल प्लीज. किती चांगले आहात तुम्ही भैया साहेब, पण तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आणि मी इथे थांबून वाट बघतेय कारण माझा मामा नेहमी म्हणतो की माणसानं नेहमी आपली पायरी ओळखून वागावं. आणि मी आई साहेबांना भेटायला आले होते ना, आता त्यांनीच मला भेटायची वेळ देण्याचं नाकारल्यावर मी आत कशी येऊ? तसंही मी अजून काही या घरातली नाही, त्यामुळे मी इथेच बाहेर बसून वाट बघेन. तुम्ही प्लीज सगळे आत जात, तुम्हाला ऊन लागेल. अच्छा, म्हणजे तू उन्हात बसशील आणि आम्ही सावलीत बसायचं. ठीक आहे, आम्ही बी ह्यांच्यातलं नाही. मी बी हालत नसतो इथनं. सुजित, असं होत नाही. तुम्ही कितीही नाकारलं तरी हे घर तुमचं आहे, ही माणसं तुमची आहेत. रक्ताची नाती, रक्ताची माणसं अशी सहजासहजी तुटत नसतात. वा सुजा रे, कशी लाखात एक आहेस.
काही झालं तरी हिला गमवू नकोस प्लीज. म्हणजे बायकोला अपडेट करायला सांगा. लई प्रयत्न. आपलं काय ठरलंय? तुम्ही त्यांना काही वाईट साईड बोलायचं नाही. सुजित, हे बघ, या विषयाचा निकाल एकदा लावायचा आहे मला. अहो मग लावा ना भैया साहेब. अरे ही वेळ आहे का ती? हे बघ, आत्ता तरी मी तुला एवढंच सांगू शकतो की गैरसमज होतात अरे, फक्त ते वेळीच दूर व्हायला हवेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की आतापर्यंत संजू आणि माझ्या नात्याबद्दल माझ्याच घरच्यांना समजवण्याची वेळ यायची. आता तुमच्याबद्दल संजीवनीला. पण हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी सांगतो, इथून पुढे संजू कधी तुमच्यामध्ये पडणार नाही. ट्रस्ट मी. आणि अपर्णा, प्लीज आतमध्ये चल. मी सांगतोय तुला, प्लीज. भैया साहेब, प्लीज तुम्ही मला तुमचा शब्द मोडायला भाग पाडू नका. तुम्हाला जर ऑकवर्ड वाटत असेल तर तसं सांगा. मी बाहेर थांबून वाट बघ. तुम्ही सगळ्यांनी कितीही आग्रह केला तरी मी आईसाहेब आल्याशिवाय आज जाणार नाही. अवघड आहे.